विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या इंग्लिश गायडर या चॅनलमध्ये पुनश्च एकदा खूप खूप स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये नॉन टेक्स्चुअल पॅसेज कॉम्प्रिहेन्शन साठी दिलेला असतो 15 मार्क्सला, तो पाहणार आहोत। तो पॅसेज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आहे। त्याचप्रमाणे या पॅसेजची आपण समरी सुद्धा करणार आहोत। प्रथम आपण पॅसेज समजून घेऊया। Chhatrapati Shivaji Maharaj was born in 1630 at Shivneri, a hill fort near Junnar, Pune, into a family of Maratha bureaucrats to Shahaji Bhosle, a Maratha general in the army of the Bijapur Sultanate and Jizabai. विद्यार्थ्यांनो, या पॅरेग्राफ मध्ये 2-3 शब्द नवीन आहेत, त्यांच्या आधी आपण अर्थ पाहून घेऊया। ब्युरोक्रॅट्स म्हणजे नौकरशहा, जनरल म्हणजे सेनापती, आर्मी म्हणजे सेना। या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये जुन्नर पुण्याजवळील डोंगरी किल्ल्यावर मराठा नौकरशहांच्या कुटुंबात बिजापूर सल्तनतच्या सैन्यातील मराठा सेनापती शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या कुटुंबात झाला। His mother Jizabai was an extremely religious natured woman who made a great impact on his upbringing. या वाक्यामध्ये 2-3 शब्द नवीन आहेत। रिलिजियस म्हणजे धार्मिक, इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव होणे, अपब्रिंगिंग म्हणजे संगोपनावर। म्हणजेच या वाक्याचा अर्थ काय होतो? त्यांची आई जिजाबाई या अत्यंत धार्मिक स्वभावाच्या स्त्री होत्या, ज्यांनी त्यांच्या संगोपनावर मोठा प्रभाव पाडला। छत्रपती शिवाजी महाराज grew up studying Ramayana and Mahabharata and showed great interest in religious teachings, especially those of Hindu and Sufi saints. Grew up म्हणजे मोठे झाले, टीचिंग्स म्हणजे शिकवण। या वाक्याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराज रामायण आणि महाभारत यांचा अभ्यास करत मोठे झाले आणि त्यांनी धार्मिक शिकवणीमध्ये मोठा रस दाखवला, विशेषतः हिंदू आणि सुफी संतांच्या शिकवणीमध्ये। ही वॉज ब्रॉट अप बाय हिज मदर। ब्रॉटअपचा अर्थ पालन पोषण, म्हणजे त्यांचे पालन पोषण त्यांच्या आईने केले। ही मेड हिज फर्स्ट मिलिटरी विक्टोरी ॲट द एज ऑफ 16 in 1645 by attacking and capturing Torna Fort in the Bijapur Sultanate, followed by victory of other forts Chakan, Kondana and Raigad. मिलिटरी विक्टरी म्हणजे लष्करी विजय, अटॅकिंग म्हणजे हल्ला करत, कॅप्चरिंग म्हणजे ताब्यात घेत। म्हणजेच या वाक्याचा अर्थ काय होतो? 1645 मध्ये 16 वर्षाचे असताना बिजापूर सल्तनत मधील तोरणा किल्ल्यावरती हल्ला करून
नंतर चाकण, कोंढाणा, रायगड, राजगड जिंकून पहिला लष्करी विजय त्यांनी मिळवला. द बिजापूर सुलतान मुहम्मद आदिल शाह feared Shivaji's rising power and imprisoned his father शहाजी. बिजापूरचा जो सुलतान होता मुहम्मद अली शाह, त्यांना रायझिंग पॉवर म्हणजे वाढत्या सत्तेची शिवाजी महाराजांच्या त्याला भीती वाटू लागली, म्हणून त्याने त्यांचे वडील शहाजी यांना कैद केले, इम्प्रिझन. His peaceful relations with the Mughals saw conflict in 1657 when he raided the Mughal territories in Ahmednagar and Junnar. म्हणजेच काय, पीसफुल रिलेशन्स म्हणजे शांततापूर्ण संबंध, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. त्यांच्या शांततापूर्ण संबंधामध्ये संघर्ष झाला 1657 मध्ये. अहमदनगर आणि जुन्नर मधील मुघल प्रदेशावर छापा त्यांनी टाकला. फॉलोइंग which Aurangzeb sent 1,50,000 force under Shaiste Khan in 1660 to punish him. आणि त्यानंतर औरंगजेबाने 1.5 लाख सैन्याची तुकडी घेऊन 1660 मध्ये शिवाजी महाराजांना शिक्षा करण्यासाठी पाठवली. He made a visit to Agra along with his 9-year-old son Sambhaji upon Aurangzeb's invitation in 1666, who planned to send him to Kandahar, now in Afghanistan, to handle the Mughal Empire's northwestern frontier. म्हणजे काय, तर त्यांनी त्यांच्या 9 वर्षाच्या मुलासोबत संभाजी सोबत आग्र्याला भेट दिली. औरंगजेबाच्या निमंत्रणामुळे 1666 मध्ये. परंतु औरंगजेबाने त्यांना कंदार की आत्ताचं जे अफगाणिस्तान आहे त्या ठिकाणी मुघल साम्राज्य जे वायव्येकडील सीमारेषा होती त्या ठिकाणी त्यांना पाठवण्याची योजना केली. इथे बघा, नॉर्थ वेस्टर्न म्हणजे वायव्य, फ्रंटियर म्हणजे सीमारेषा. ही वॉज इल ट्रीटेड बाय औरंगजेब ॲट हिज कोर्ट. त्यांच्या दरबारात त्यांना वाईट वागणूक दिली गेली औरंगजेबाच्या. अँड ऑफेंडेड आणि त्यांचा अपमान केला. ही वॉज टेकन इन टू कस्टडी अँड पुट अंडर हाऊस अरेस्ट. म्हणजे त्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि घरामध्ये नजरकैदेत ठेवलं. However, he managed to escape with his son and spent the next 3 years strengthening his administration. परंतु तथापि त्यांनी त्यांच्या मुलासोबत तिथून पळ काढण्यामध्ये यशस्वी झाले आणि पुढील 3 वर्ष त्यांनी प्रशासनाचं मजबूतीकरण करण्यासाठी घातले. अशा प्रकारे दिलेला हा अनसीन पॅसेज आहे, त्यालाच आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असे म्हणतो. यानंतर आपण या पॅसेजवरील दिलेले प्रश्न सविस्तरपणे पाहूया. क्वेश्चन 4A. Read the following passage and do the activities. A1. Write whether the following sentences are true or false. खालील दिलेले वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. नंबर 1. शिवाजी महाराज made his first military victory at the age of
Holstein in 1645. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांचा पहिला लष्करी विजय 16व्या वर्षी 1645 मध्ये मिळवला. हे वाक्य अगदी बरोबर आहे, जशाला तसं पॅसेज मधलं घेतलंय, म्हणून याचं उत्तर आहे ट्रू. नंबर 2, शिवाजी महाराज वॉज बॉर्न इन 1630 ॲट रायगड. या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. इथे शिवनेरी पाहिजे. राजगड हे किल्ल्याचं जे नाव दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. नंबर 3, मोहम्मद आदिल शहा feared शिवाजीज रायझिंग पॉवर. मोहम्मद आदिल शहाला शिवाजी महाराजांच्या वाढत्या सत्तेची भीती वाटत होती. हे वाक्य अगदी बरोबर आहे, ट्रू. नंबर 4, शिवाजी महाराज मेड अ विजिट टू आग्रा इन 1660. हे जे वाक्य आहे ते फॉल्स आहे, कारण त्यांनी या ठिकाणी इसवी सन जे आहे ते बदललेलं आहे. A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला वेब कंप्लीट करायची आहे. सेंटरमध्ये त्यांनी काय घेतलंय? छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्याला मदर्स नेम, फादर्स नेम, बॉर्न ॲट, नेम ऑफ हिज सन हे कंप्लीट करायचे. इथे बघा, मदर्स नेम आपल्याला पॅसेजमध्ये दिलेला आहे जिजाबाई. फादर्स नेम आपल्या पॅसेजमध्ये दिलेले आहे शहाजी भोसले. बॉर्न ॲट शिवनेरी. नेम ऑफ हिज सन संभाजी. त्यानंतर A3 प्रश्न जो व्होकॅब्युलरीवर डिपेंड असतो तो इथे पाहणार आहोत आपण. गिव्ह नाउन्स फॉर्म्स ऑफ. दिलेल्या शब्दांचे नाउन फॉर्म सांगायचे आहेत. इन्व्हाइट त्याचं नाउन आहे इन्व्हिटेशन. बी पनिश, पनिशचं नाव आहे नाउन आहे पनिशमेंट. त्याला फक्त मेंट लावायचं आपल्याला पनिशच्या पुढे. नंबर 2, फाइंड आउट 2 ॲडव्हर्ब्स फ्रॉम द पॅसेज. ॲडव्हर्ब म्हणजे एलवाय. मग एलवाय असलेले 2 शब्द आपल्या पॅसेजमध्ये होते. एक्स्ट्रीमली, स्पेशली. नेक्स्ट A4, डू ॲज डायरेक्टेड. जिजाबाई was an extremely religious natured woman. Make it exclamatory beginning with what. म्हणजे आपल्याला दिलेलं वाक्य वॉटनी सुरुवात करायचे आणि उद्गारवाचक बनवायचे. यामध्ये आपण एक्स्ट्रीमली काढून टाकणार आहोत. वॉटनी सुरुवात करणार आहोत. व्हॉट अ रिलिजियस नेचर वुमन जिजाबाई वॉज. दुसरं वाक्य बघा. छत्रपती शिवाजी महाराज रेडेड द मुघल टेरिटोरीज इन 1657. रेडेड म्हणजे छापा टाकला. टेरिटोरीज म्हणजे प्रदेश. अंडरलाईन केलेला भाग कोणता आहे? इन 1657 म्हणजे 1657 मध्ये. 1657 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. इथे इन्स्ट्रक्शन काय दिली आहे बघा. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे जेव्हा वेन हे आपल्याला WH वर्ड घेऊन प्रश्न बनवायला लागेल. वेळ इथे विचारली म्हणून आपण वेन घेणार आहोत. या वाक्यामध्ये रेडेड म्हणजे भूतकाळ दिलाय म्हणून डीड प्लस रेड घेणार आहोत. वेन डीड छत्रपती शिवाजी महाराज रेड द मुघल टेरिटरीज. A5, हु इज युअर रोल मॉडेल वाय. हा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं मत सांगायचंय की तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे आणि का आहे. हे मी माझं मत इथे सांगितलेलं आहे. तुम्ही वेगळं उत्तर लिहू शकता.
माय रोल मॉडेल इज अण्णा हजारे. माझे आदर्श व्यक्ती अण्णा हजारे आहेत. ही इज माय रोल मॉडेल बिकॉज ही सर्व्स पीपल, पुअर पीपल अँड अगेन्स्ट द करप्शन. माझे आदर्श व्यक्ती अण्णा हजारे आहेत कारण ते गरीब लोकांची सेवा करतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला समरीसाठी प्रश्न दिलेला असतो, जो आता आपण कॉम्प्रिहेन्शनसाठी जो शिवाजी महाराजांचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पाहिलेला आहे त्याचीच समरी तुम्हाला करायची असते आणि त्याला टायटल द्यायचं असतं. इथे प्रश्न कसा विचारलेला बघा, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. म्हणजेच क्वेश्चन नंबर 4A हा जो पॅसेज दिलेला आहे त्याचीच आपल्याला समरी करून त्याला टायटल द्यायचं आहे. मी इथे तुम्हाला समरी करून दाखवलेली आहे. बघा, तुम्हाला टायटलला 1 गुण असतो. मग टायटलमध्ये मेन टायटल आणि सब टायटल असं जर तुम्ही टायटल दिलं तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळण्याचे जास्त चान्स असतात. म्हणून मी इथे टायटल काय दिले, मराठा रूलर छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर मी इथे तुम्हाला समरी करून दाखवले की समरीमध्ये जे महत्वाचे वाक्य आहेत किंवा ज्या महत्वाच्या घटना दिलेल्या आहेत त्याच मी इथे घेतलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. बघा, पहिलं वाक्य काय दिलंय, छत्रपती शिवाजी महाराज वॉज बॉर्न इन 1630 इन शिवनेरी पुणे टू मराठा ब्युरोक्रॅट्स शहाजी भोसले अँड जिजाबाई. म्हणजे मराठा नोकरशहा शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये पुणे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ही स्टडीड रामायण अँड महाभारता. त्यांनी रामायण आणि महाभारताचा अभ्यास केला. अँड बिकम अ मिलिटरी लीडर ॲट 16 बाय कॅप्चरिंग तोरणा फोर्ट इन द बिजापूर सल्तनत. म्हणजे बिजापूर सल्तनतच्या ताब्यात असलेला जो तोरणा फोर्ट आहे त्याच्यावरती त्यांनी हल्ला करून तो 16व्या वर्षी ताब्यात घेऊन ते लीडर बनले. हिज पॉवर ग्रीव लीडिंग टू कॉन्फ्लिक्ट्स विथ द मुघल्स इन 1657 अँड 1666. म्हणजे जी त्यांची जी सत्ता होती ती मुघल राज्याच्या सोबत संघर्ष करून 1657 आणि 1660 मध्ये जास्त प्रमाणात वाढली. ही विजिटेड आग्रा विथ हिज सन संभाजी इन 1666. त्यांनी त्यांच्या मुलासोबत 1666 मध्ये आग्र्याला भेट दिली. बट वॉज इल ट्रीटेड अँड अरेस्टेड. पण त्यांना तिथे वाईट वागणूक मिळाली आणि त्यांना कैदी केलं गेलं. ही इस्केप्ड अँड स्ट्रेटन हिज ऍडमिनिस्ट्रेशन फॉर 3 years. त्यांनी तिथून पळ काढला आणि पुढील 3 वर्ष त्यांनी प्रशासनाला सशक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकी छोटी मी समरी इथे लिहिलेली आहे, पण प्रत्येक जी घटना महत्वाची आहे ती घटना मी शॉर्ट मध्ये माझ्या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्स मध्ये घेतलेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही समरी करायची आहे.